माननीय महानगर संघ चालक जी, आदरणीय जाधवर जी, आदरणीय रमेश पतंगे जी, उपस्थित सभी संघ के माननीय अधिकारी गण, आत्मीय सज्जन, माता भगिनी, विवेकचा हा ग्रंथ जेव्हा पहिल्यांदा हातात आला तेव्हा माझी किंवा ज्यांच्या ज्यांच्या हातात पहिल्यांदा आला असेल त्या सर्वांची प्रतिक्रिया होती की खूप मोठा झाला आहे. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आत्तापर्यंतचा प्रवास केवळ एवढंच चित्रण करायचं म्हटलं तर असा विचार केल्यानंतर प्रत्येकजण म्हणतो की हा ग्रंथ फार लहान झाला. आणि आता जी ग्रंथाची थीम सांगितली, RSS इज इव्हॉल्युशन ऑफ लाईफ मिशन ऑफ हिंदू नेशन, असे दादारावांचे शब्द होते. तर मग हा ग्रंथ आणखी लहान झाला असं वाटतं. परंतु जेवढा झाला आहे तेवढा आपल्या सर्वांच्या अभ्यासाकरता आणि चिंतनाकरता पुरेसा आहे. रमेशजींनी सांगितल्याप्रमाणे ग्रंथप्रकाशनं चालूच राहतील. संघ हा आता आपल्या देशाच्या जीवनामध्ये केंद्रस्थानी आल्यामुळे त्याच्यावरचं लिहिणं बोलणं हे वाढत राहणार नित्य. त्यामुळे आणखी त्याचं प्रकटन वैचारिक विश्वामध्ये पुढेही होत राहील. पण आज आपल्याला जेवढी आवश्यकता आहे तेवढी पूर्ण करणारा हा ग्रंथ झाला आहे. त्याच्यामध्ये संघाचा विचार आहे, त्याच्यामध्ये संघाचा आजचा विस्तार आहे आणि त्याच्यामध्ये संघ संघ म्हणतात तो कसा हे ज्यांच्याकडे पाहून आपण जाणू शकतो अशांच्या जीवनाचं वर्णन आहे. म्हणजे शब्दातून आणि प्रत्यक्ष दोन्ही प्रकारचं संघाचं दर्शन हे या ग्रंथातून होत आहे. आणि आज त्याचं अध्ययन व्हायची आवश्यकता सर्वांनाच आहे. देशविदेशातले जाणकार लोक, देशविदेशाच्या परिस्थितीचं चिंतन करणारे, जगाच्या परिस्थितीचे चिंतन करणारे लोक, त्यांना असं वाटतं की आज जे काही चालू आहे त्याच्यामध्ये संघ हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि तो काय आहे आपल्याला समजला पाहिजे. तसा संघ नुसता बुद्धीने समजणं अवघड आहे, पण नुसता बुद्धीने तरी काही संगती लागली पाहिजे त्यातल्या गोष्टींची, हे बरंच होईल. म्हणून त्या सगळ्या लोकांना याचं अध्ययन हे उपकारक ठरू शकेल. समाजामध्ये आज संघाविषयी एक आस्था उत्पन्न झाली आहे. अनेक लोक आज संघाचे स्वयंसेवक होऊ पाहतात, त्यांची पत्र येतात, प्रत्यक्ष भेटतात ते म्हणतात, वेबसाईटवर येतात. तर येताना तेही प्रयत्न करतात कुठेतरी काही मिळावं. खरं तर संघाचा स्वयंसेवक हा अजाणतेपणी शाखेत आला आणि प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट असं जसं संघाच्या कामाचं हळूहळू महत्त्व उलगडत आहे लोकांपुढे, तसा त्याच्याही समोर संघ हळूहळू उलगडत गेला. पण आजचा जो काळ आहे तो अध्ययन करण्याचा काळ आहे, नव्या पिढीला विशेष करून.
त्याच्यामुळे अशी माहिती त्यांनाही पाहिजे आहे. आणि संघाच्या स्वयंसेवकांकरता तर या अशा प्रकारचं चिंतन हे फार महत्त्वाचं आहे. संघ 1925 मध्ये सुरू झाला आणि आज 18 एप्रिल 2024 मध्ये संघ आहे. या दोन स्थितींमध्ये फार अंतर आहे. काहीही साधन नसताना, विचाराची मान्यता नसताना, विरोध चारी बाजूंना असताना, बिना साधनांनी संघ सुरू झाला. मी तेव्हाच्या कार्यकर्त्यांना फार कठीण जात असे. संघाचे कार्यक्रम व्हायचे, त्याच्याकरता खर्च तर लागतोच. तो खर्च जमा करताना फार त्रास व्हायचा, फार कष्ट व्हायचं. अभावात दिवस कंठावे लागले आहेत सरसंघ चालकांसकट सगळ्या कार्यकर्त्यांना. आणि आजचा काळ हा सर्व प्रकारच्या अनुकूलतेचा, साधन संपन्नतेचा काळ आहे. त्यावेळेला संघाची स्तुती वगैरे तर कुठे ऐकूच येत नसे. आमचे बिहारचे एक क्षेत्र संघचालक होते बबुआजी. ते आपल्या सार्वजनिक भाषणात आणि बौद्धिक वर्गातही कधी कधी असं म्हणायचे की प्रेमाचा, कौतुकाचा, आनंदाचा एक शब्द कानावर पडून घ्यायची आम्हाला सवय नाही आहे. अनुकूलतेची आम्हाला मुळीच सवय नाही आहे. आम्ही श्रीमंतांच्या घरच्या कुंड्यातली फुलं नाही आहोत. त्याचं हवा, पाणी, वारा यांच्यापासून संरक्षण व्हावं म्हणून सर्व प्रकारची काळजी घेतली जाते. त्यांना पोषण मिळावं म्हणून निरनिराळ्या प्रकारची खतं दिल्या जातात. आम्ही जंगलची रानफुलं आहोत. योगायोगाने अंकुरलो, ऊन वारा पाऊस सगळं खात, निसर्गाचा मार खात, जनावरांच्या पायाखाली तुडत त्याच्यातून आम्ही वाढलो आणि मोठे झालो. आत्तापर्यंत कौतुकाचा एकही शब्द आमच्या कानावर पडला नाही, तरी आम्ही वाढत राहिलो. खरंच असा संघाचा प्रवास झालेला आहे. आता ही परिस्थिती बदलते. मनुष्य परिस्थितीचा विचार करतो. सरसंघ चालकांच्या भाषणात त्या वेळच्या प्रश्नांचा उहापोह, याच्यात काही विशेष नाही. सार्वजनिक वक्ता म्हणून भाषण करणाऱ्या सगळ्यांच्या याच्यात त्यांच्या दृष्टिकोनातून असा उहापोह थोड्या प्रमाणात येतच असतो. सगळ्या देशाचा विचार करणाऱ्या लोकांकडून असं चिंतन होतच असतं, असं मार्गदर्शनही होतच असतं. परंतु परिस्थितीचा उतार चढाव काही असला तरी त्या परिस्थितीला तोंड देऊन पुढे जाणारा तो सर्व काळात कायम असतो. प्रतिकूलता होती तेव्हाही तो होता, अनुकूलता आहे तेव्हाही तो आहेच. तो कायम असतो. परिस्थिती बदलते आणि त्याच्यामुळे परिस्थितीतून यशस्वी वाटचाल करत पुढे ज्यांना जायचं आहे त्यांना परिस्थितीच्या बदलाप्रमाणे स्वतःला चालत ठेवण्याचं भान ठेवता ठेवता परिस्थिती कितीही बदलली तरी आपल्या रस्त्यावरून पाय ढळायला नको याचं खूप मोठं भान ठेवावं लागतं. आणि त्याच्यामुळे संघाचा जेव्हा आपण विचार करतो किंवा लोक विचार करतात तेव्हा संघाच्या स्वयंसेवकांनी काय केलं असा विचार करतात. परंतु संघ हा काय केलं याच्यापेक्षा संघाचे स्वयंसेवक काय असावेत याच्याकरता आहे. आपल्या इथे भारत सावित्री म्हणून महाभारताच्या शेवटच्या भागात 5 श्लोक आहेत. त्याच्या या परिस्थितीचा चढाव उतारांचं वर्णन आहे. माता पितृ सहस्राणी पुत्रदार शतानी च संसारेष्वनुभूतानी यांती यास्यंती चापरे हर्षस्थान सहस्राणी भयस्थान शतानी च
दिवसे दिवसे मूढम आविशंती न पंडिता. जाणकार लोक परिस्थितीच्या उतार चढावाच्या या खेळामध्ये भुलत नाहीत. ते चालू असतं, त्याचा विचार करून त्याच्यातूनच रास्त काढायचा असतो. पण हे करत असताना त्यांचं भाग जागं असतं. न जातु कामान न भयान न लोभात धर्मम त्यजेत जीवितस्यापि हेतु. हे ते भान आहे. धर्मो नित्यो सुखदुःखेषु अनित्ये जीवो नित्यो हेतुरस्यत्व नित्या. या सगळ्या परिस्थितीच्या खेळातून माणसाचं जीवन अबाधित राखून त्याची धारणा नीट राखून त्याला समोर नेणारा धर्म आहे, तो विसरू नका असं व्यास महर्षी म्हणतात. तो लक्षात ठेवून या सगळ्यातून जायचं असतं. स्वयंसेवक त्यांना या परिस्थितीचा उतार चढावाचा चांगला अनुभव आहे. आता अगदी डॉक्टरांच्या वेळची पिढी राहिलेली नाही, पण गुरुजींना पाहिलेले खूप स्वयंसेवक आहेत. तर संघ त्या काळापासून कोणत्या उतार चढावात गेले हे ज्यांनी प्रत्यक्ष पाहिलं आहे. माझ्या वयाचे स्वयंसेवक, त्यांनी संघाला होणारा विरोधही पाहिलेला आहे. संघाची साधनहीनताही अकंचनताही पाहिलेली आहे. आणि आता संघाला एक जी अनुकूलता लाभलेली आहे, साधन संपन्नता लाभलेली आहे, ती पाहिलेली आहे. पण हे सगळं पाहून संघात वागताना, संघ पुढे नेताना या परिस्थितीचा हिशोब तर करावाच लागेल. त्याप्रमाणे स्वतःला लवचिक ठेवून जावंच लागेल. पण ही लवचिकता पेलण्याकरता जी एक आग्रहपूर्वक स्थितीवर बनून राहण्याची वृत्ती पाहिजे, ती गोष्ट महत्वाची आहे. संघ त्याच्याकरता निघाला. ज्या प्रश्नांबद्दल संघ आज बोलतो त्या प्रश्नांबद्दल पुष्कळ लोक बोलतात. ज्या प्रकाराने संघाने विचार केला त्या प्रकाराने विचार केलेले आणि करणारेही पुष्कळ आहेत. परंतु हे सगळं होत आलेलं आहे. पण गेल्या 1000-1500 वर्षात अशी परिस्थिती आली की त्याचं पूर्ण फळ मिळेना. महापुरुष झाले, खूप काम केलं, त्यागी विरागी कार्यकर्ते झाले, त्यांनी खूप काम केलं, परंतु पूर्ण फळ हाती लागलं नाही. एक आक्रमण झालं, ते परतवलं आपण, त्यामुळे सावध होऊन दुसऱ्या आक्रमणाच्या वेळेला आपण ते परतवून लावलं असं नाही झालं. हुणांच्या वेळेपासून जे चालू आहे, शकू हुण, कुशाण, यवन, मुघल आणि ब्रिटिश, हा गेल्या काही दशकांचा, शतकांचा सततचा इतिहास आहे की वारंवार कोणीतरी येतं आणि पाहता पाहता आपल्याला गुलाम बनवतं. आपण ते सहन करणारे लोक नाहीतच, आपल्या अंगी पराक्रम आहे म्हणून आपण पुन्हा स्वतंत्र होतो, पण पुन्हा दुसरा येतो आणि पुन्हा आपण गुलाम होतो. दरवेळेला त्याच चुका करतो. दरवेळेला कोणीतरी घरभेदी मिळतो, दरवेळेला कुठेतरी आपली असावधानता आपल्याला नडते, दरवेळेला आपल्यातले भेद हे परकीयांच्या यशाला खतपाणी घालतात. मुळात हा रोग आहे. त्याचं निदान झाल्याशिवाय आणि या देशाचं नष्टचर्य संपणार नाही. डॉक्टरांच्या समकालीन असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये सर्व चळवळींच्या डॉक्टरांनी सगळीकडे काम केलं आहे. डॉक्टरांचं मित्रमंडळ फार बहुरंगी होतं. त्यात बॅरिस्टर रुईकरही होते. ते कम्युनिस्ट विचारांचे म्हणवायचे. या सगळ्यांबरोबर डॉक्टरांची मैत्री होती आणि समाजाकरता चाललेल्या सर्व चांगल्या गोष्टींमध्ये डॉक्टरांनी स्वतः कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. आणि मग त्यांच्या हे लक्षात आलं की या सर्वांना त्या वेळचा प्रश्न, त्याचं उत्तर, याबाबतीत प्रयत्न, याबाबतीत कुठे काही कमी नाही आहे.
परंतु हे सगळं कमी नसतानाही प्रत्येकाला असं वाटतं की हा तात्पुरता उपाय आहे, पण नेहमी करता हे जर संपवायचं असेल, समाजातली एखादी रूढी निपटून काढायची असेल, परकीय राज्यकर्त्यांना कायमचा निरोप द्यायचा असेल, हे सगळं जर कायम व्हायचं असेल तर त्याच्याकरता आपल्यातले काही मूलभूत दोष ते दुरुस्त केले पाहिजेत. ते दुरुस्त करण्याचं काम कोणाला तरी करावं लागेल आणि मग ते कोणीतरी केलं पाहिजे. तर डॉक्टर म्हणाले की बाकी कामं सगळे लोक करतायत, आम्ही हेच काम करतो. डॉक्टरांच्या एका पत्रात असं वाक्य आहे की संघटनेकरता संघटना हे तत्व संघाच्या अधिकाऱ्यांनी पूर्णपणे समजून घेतले पाहिजे. हे समजतच नसे लोकांना. पण जे सगळं होत आहे आज, संघाचे संशोधक करतायत आणि जे व्हायला पाहिजे ते समाजात आपोआप होत राहील. एखादी साथ येते तर ती साथ आल्यावर जे निरोगी शरीर असतं त्याच्यामध्ये आपोआप त्याचा प्रतिकार उभा राहतो आणि तो रोग त्याच्या शरीरात प्रवेशच करू शकत नाही. म्हणून प्रत्येक साथीत काही लोक आजारी पडतात, काही लोक आजारी पडून बरे होतात, काही लोक आजारी पडून मरतात आणि काही लोक आजारीच पडत नाहीत. त्याचं कारण हेच आहे, त्या शरीराची ही जी इम्युनिटी आपण ज्याला म्हणतो शास्त्रीय इंग्रजी शास्त्रीय भाषेत, ती तशी तयार असते. ती इम्युनिटी तयार असण्याचं कारण शरीरामध्ये सगळीकडे एक संवेदना असते आणि ती एक संवेदना ही पूर्ण शरीर एक मानून सर्व शरीराला व्यापून प्रत्येक अंगाचा विचार त्याप्रमाणे करते. म्हणून कुठेही काही झालं की तिथे ताबडतोब प्रतिकार त्याचा उभा राहतो. आपल्या देशामध्ये आत्मविस्मृतीमुळे आपण कोण आपले कोण या गोष्टीचा ज्ञानाचा अभाव आहे. त्या बाबतीत स्पष्टता नाही. लागोपाठच्या आक्रमणांमुळे जी गुलामी आली त्या गुलामीचं एक मानसिक दडपण आहे. त्याच्यामुळे स्पष्ट विचार करणे, स्पष्ट बोलणे याचा साहस नाही, आत्मविश्वास नाही आणि त्याच्यामुळे स्वार्थ आणि भेदांचा थैमान आहे. आणि म्हणून आपल्याला जोडणाऱ्या सूत्राच्या आधारावर सर्व समाज पूर्ण संघटित करायचा. आपली जी ओळख आहे ती स्पष्टपणे आपल्या मनात जागली पाहिजे, जगापुढे मांडली पाहिजे. आपण कोण हे कळलं तर आपले कोण हे कळतं. आणि ती ओळख अशी आहे की ती सगळ्या जगाला आपलं मानायला शिकवते. ती एकमात्र जगात अशी ओळख आहे की प्रत्येकाची आपली छोटी ओळख कायम ठेवून ती सगळ्यांना एका मोठ्या ओळखीत बांधणारी ओळख आहे. आणि त्याच्यामुळे अभिमानाने गौरवाने म्हटलं पाहिजे आम्ही हिंदू आहोत. सर्व प्रकारच्या परिस्थितीतून जगाचं जीवन नीट चालावं, राष्ट्राचं जीवन नीट चालावं, कुटुंबांचं जीवन नीट चालावं, व्यक्तीचं जीवन नीट चालावं, अशा प्रकारचा एक प्राकृतिक चालत आलेला धर्म तो आपला धर्म आहे. त्याला आपण हिंदू धर्म म्हणतो. तो सनातन धर्म आहे, तो मानव धर्म आहे, तो बंधुभाव आहे. त्या धर्माच्या आधारावर वागलं पाहिजे. ज्ञान भरपूर आहे, विद्वान खूप आहेत, पुस्तक आहेत, ग्रंथ आहेत, प्रवचनं भाषणं होतात, आचरण होत नाही. ते आचरण झालं पाहिजे. आणि म्हणून या आचारप्रभव धर्माचं आचरण सर्व हिंदू समाजाने शिकलं पाहिजे. आपण कोण याची ओळख मनात जागती ठेवून आपला धर्म, आपली संस्कृती याच्यावर आपण पक्क राहून आचरण केलं पाहिजे. तर परिस्थितीत तगण्याची ताकद, आत्मविश्वास आपल्याजवळ येईल. आणि हे करत असताना आपल्या प्रश्नांना सगळ्या प्रकारांनी उत्तम प्रकारे निरस्त करून आपण जगाला सुद्धा जगाच्या प्रश्नांचा विचार करण्याचा आपण हे उपाय देऊ शकतो. ही दृष्टी व्यापक पहिलेपासून आहे.
त्यावेळेला ती तशी मांडली गेली नाही, कारण शक्ती नव्हती. जे करायची ताकद नाही ते उगीच बोलण्यात काही अर्थ नसतो, त्यातून दंभही उत्पन्न होतो. आणि म्हणून जशी शक्ती वाढत गेली तसतशा एक एक पैलू संघाचा समोर घेत गेला. पण सुरुवातीच्या कार्यकर्त्यांना आपल्याला काय करायचं याची संपूर्ण आणि पक्की जाणीव होती. डॉक्टरांनी जो प्रस्ताव आणला होता 1920च्या अधिवेशनात, त्याच्यामध्ये या चिंतनाचा कॅनव्हास पूर्ण दिसतो. संपूर्ण स्वातंत्र्य हे आपलं ध्येय काँग्रेसने घोषित करावं आणि स्वतंत्र भारत जगातल्या देशाची पुंजीच्या जाळ्यातून मुक्तता करेल हेही घोषित करावं. म्हणजे आपल्या देशापासून, हिंदू समाजापासून तर जगापर्यंत. आणखीन याच्या जोडीला एक संपूर्ण गोवधबंदीचा प्रस्ताव त्यांनी दिला होता. हिंदू समाजापासून तर सृष्टी जीवनापर्यंत इतकं मोठं चिंतन त्याही वेळेला होतं, पण ते त्यावेळेला सांगण्यात अर्थ नव्हता. ज्या वयाचे लोक बरोबर होते त्यांना ते समजलंही नसतं, आणि जेवढी शक्ती होती त्याच्यात या उगीच लंब्या चौड्या बाता असं लोकांनी म्हटलं असतं. पण दादाराव परमार्थांनी सुद्धा एक वाक्य इंग्रजीतच बोलायची त्यांची सवय होती तामिळनाडूत राहिल्यामुळे. त्यामुळे RSS इज दी इव्होल्युशन ऑफ लाईफ मिशन ऑफ हिंदू नेशन असं ते एका वाक्यात सांगून टाकलं. आणि म्हणून तेव्हापासून आत्तापर्यंत अनेक प्रकारची परिस्थिती आली, अनेक प्रकारचे प्रश्न समोर आले. त्या प्रश्नांना स्वयंसेवक सामोरं जात राहिले. संघाच्या विचाराच्या आधारावर त्यांनी त्याचे नवीन उपाय शोधून काढले. ते काम करत राहिले, काम करत आहेत आणि काम करत राहतील. परंतु हे करत राहतील प्रामाणिकतेने, निस्वार्थ बुद्धीने, तनमन धनपूर्वक. हे कशाच्या भरोशावर की हे आम्ही जे सगळं करतो आहोत ते कशाला, तर धर्माचं आचरण झालं पाहिजे, माझं झालं पाहिजे, माझ्या कुटुंबाचं झालं पाहिजे, माझ्या समाजाचं झालं पाहिजे, आमचं राष्ट्र तसं झालं पाहिजे, सगळं जग तसं चाललं पाहिजे. तर मग सृष्टी, मानवता हे सगळे बरोबर चालतील, त्यांचा सोबत विकास होईल. सर्वेपी सुखिनः सन्तु अशी स्थिती निर्माण होईल. आणि अशी सर्वेपी सुखिनः सन्तु स्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत दुःख नेहमी करता मानवतेचा पाठलाग करेल. आणि म्हणून आपल्या आंतरिक जगामध्ये, आध्यात्मिक जगामध्ये या सुखदुःखांविषयी आपली जी इम्युनिटी आहे ती नीट बांधवायची. सुखदुःखम समे कृत्वा लाभा लाभो जया जयो असा व्यवहार करून काम करणारे कार्यकर्ते, सात्विक कार्यकर्ते, मुक्तसंग, अनहमवादी, धृती उत्साह समन्वित, सिद्धी असिद्धी निर्विकार असे. आणि सगळ्या जगामध्ये कोणीही दुःखी राहू नये असा भौतिक जीवनाचा गाडा हळूहळू वळणावर आणायचा. ही दोन्ही कामं एका वेळेला चालणार आहेत. या बाहेरच्या कामांवर परिस्थितीचे चढउताराचे परिणाम होत असतात, म्हणून त्या परिस्थितीची काळजी तशी करावी लागते. परंतु कुठल्याही परिस्थितीत कार्यकर्त्याचं हे जे सत्व आहे ते राहिलं पाहिजे, कारण मुळात संघ हे जीवन आहे. म्हणून संघाचं चिंतन विजयादशमीच्या भाषणातून प्रकट करण्याचा प्रयत्न झाला आहे. संस्था जीवनातून त्याची अभिव्यक्ती कशी दाखवली. परंतु 50-60 नक्की संख्या माझ्या लक्षात नाही, इतकी जीवनं दिलेली आहेत. ती केवळ 50-60 नाही आहेत. आजच्या तारखेला 5-10 हजार लोक तर निश्चितपणे असेल, लाखो असतील. काही प्रसिद्ध आहेत, काही नाहीत. पण ते संघ जगतात, संघ चालतो त्यांच्या जीवनावर चालतो. संघ हा साधनावर चालत नाही, संघ त्या जीवनावर चालतो. या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की याचे अध्ययन करणाऱ्यांना संघ जीवन जगणे म्हणजे कसं जगणे याचा व्यावहारिक बोध सुद्धा मिळेल. शताब्दीच्या वेळेला आम्ही जेव्हा विचार करतो संघाचा, शताब्दी साजरी वगैरे करायची नाही. का नाही? कारण एका संस्थेच्या अहंकाराचं पोषण करण्याकरता संघ नाही आहे.
संघ नावाची एक संस्था, आम्ही केलं अशाकरता संघ नाही आहे. हा सगळा समाज तसा झाला पाहिजे. या समाजाचा पराक्रम हा त्याच्या शीलाच्या बळावर होईल, त्याच्या शक्तीच्या बळावर केवळ नाही होणार. या समाजाचा विजय हा कधीही आसुरी विजय किंवा धनविजय राहणार नाही, तो धर्मविजय होईल. या समाजाच्या विजयामुळे सगळ्या मानवतेला त्राण मिळेल, सृष्टीचं मंगल होईल आणि जो जे वांचिल तो ते लावू प्राणी जातं, अशा प्रकारची जगाची स्थिती प्रत्यक्ष उभी राहील. याच्याकरता आपलं जीवन तसं जगणारे लोक, त्यांची निर्मिती ही संघ करतो आणि ती निर्मिती जसजशी होत राहते, वाढत राहते, तसतसं मग समाजाच्या भौतिक जीवनाच्या क्षेत्रात सुद्धा स्वयंसेवक जातात आणि निराळी कामं अशी उभी होतात. त्याच्यामुळे लोकांचा आस्था विश्वास वाढतो, अनुकूलता येते, अशी स्थिती होते. हा आपली पाठ थोपटून घ्यायचा विषय नाही आहे. म्हणून संघाची शताब्दी मुळात साजरी करावी लागते, हा आमच्या चिंतेचा विषय आजही आहे. इतका वेळ लागायला नको होता. बाळासाहेबांना विचारलं कोणीतरी, ते सरकारी असताना, की डॉक्टर साहेब म्हणायचे सिल्वर जुबिली साजरा करण्याकरता संघ नाही, लवकरात लवकर पूर्ण करा. पण मग आता इतकी वर्ष झाली, 1962 सालातली किंवा 65 सालातली गोष्ट आहे, 65च. तर बाळासाहेब म्हणाल हो हे खरं आहे, परंतु हिंदू समाजाची अवनती कोणत्या स्थितीला जाऊन पोचली याच्याबद्दलचा आमचा अंदाज चुकला. आता ही एक गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट ही आहे की सगळ्या परिस्थितीतून जाताना मिळालेल्या यशानी हुरळून न जाता आणि मिळालेल्या ठोकरींनी निराश न होता आपली गती कायम राहून, आपलं जीवन कायम राखून सक्रिय राहणे सतत, हे मानवी मर्यादेच्या आत स्वयंसेवक किती करू शकतो, तो जितकं जास्त करू शकतो तितकं लवकर ते होतं. आहे 2000 वर्षाचं अधःपतन आहे, खूप मोठा काळ गुलामीत गेलेला आहे, परकीयांनी ब्रेन वॉशिंग करून टाकलेलं आहे. सगळं जग एका अपूर्ण विचार पद्धतीच्या आधारावर विनाशाकडे चालत असताना सुद्धा आमचंच खरं या प्रकारचा अहंकार बाळगून आणि त्या प्रकारचं सगळ्या जगावर एक मोह आवरण टाकून चाललं होतं, ते फाडून बाहेर यायचं आहे. अशा सगळ्या गोष्टी आहेत. तरी पण आम्हाला असं वाटतं इतकी वर्ष कशाला लागली, आता लवकर करा, आता लवकर करा. पण लवकर करताना गडबड करू नका. ती कद्रू आणि विनता, त्यांना पुत्र पाहिजे होते, तपस्या, तर त्यांना वरदान मिळालं, अंडी मिळाली त्यांना, अंडी बुवा. तर कद्रूला 1000, तिला विचारलं भगवंतानी, तर ती म्हणाली खूप पाहिजेत पुत्र, त्याला 1000 अंडी मिळाली. विनता म्हणाली गुणवान थोडेच चालतील, तर तिला 2च अंडी मिळाली. कद्रूची अंडी 6 महिन्यात फुटली, परंतु त्यातनं जे पुत्र निघाले ते जमिनीवर सरपटणारे होते, मान उंच करून सूर्याकडे पाहणारे नव्हते. 6 वर्ष झाली विनतेचे एकही अंड फुटलं नाही. म्हणून मग तिने एक अंड फोडलं, तर त्यातून एक तेजस्वी पुत्र निघाला, पण तो पांगळा होता. त्याचं नाव अरुण. तो इतका तेजस्वी होता की पांगळा असूनही तो सूर्याच्या रथाचा सारथी झाला. पण त्याची आपली स्थिती त्यांनी पाहिली जन्मता, तर तो रागावला आणि तो माझी स्थिती ज्यांच्यामुळे अशी झाली तेही माझ्यासारखे असे परावलंबी होतील, गुलाम होतील. मग त्याला कळलं की आपल्या आईनेच हे केलं. मग त्यांनी उशाप दिला की तो घाई न करता ते अंड आपोआप फुटू दे, मग त्याच्यातून जो पुत्र निघेल तो तुझ्या दास्यातून तुला बाहेर काढेल आणि उद्धार करेल. तर दुसरं अंड 12 वर्षांनी फुटलं, त्याच्यातून जो गरुड निघाला त्यांनी विनतेलाही दास्यातून सोडवलं आणि विष्णूचं वाहन झालं. विष्णूचं वाहन ही नोकरी नव्हती त्याची, युद्धामध्ये तो आटपत नाही हे लक्षात येऊन विष्णूंनी त्याच्याशी दोस्ती केली आणि म्हटलं की तू माझं वाहन हो, विनंती केली.
आणि दोस्ती झाल्यामुळे त्यांनी मित्राची विनंती मान्य केली, असा इतिहास आहे. त्याच्यामुळे लवकर झालं पाहिजे, पण जे पाहिजे तेच झालं पाहिजे, जे पाहिजे तसंच झालं पाहिजे, असं संघाच्या स्वयंसेवकांना चालावं लागतं. त्याच्यासाठी जो विवेक आवश्यक आहे तो विवेकच्या या प्रकाशनातून त्यांना मिळू शकेल असं या ग्रंथाचं वरवर अवलोकन केल्यावरून मला वाटतं. ते तसंच असावं असा मी विश्वास प्रकट करतो आणि या सगळ्या प्रकल्पाला शुभकामना देत माझे 4 शब्द समाप्त.